श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. अतिशय मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळतील असे लाडूची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात रेसिपी. सर्वप्रथम आपण कढईमध्ये शेंगदाणे खरपूस होईपर्यंत अशी भाजून घेऊयात. मी इथे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे बाजूला काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपण तीळ देखील भाजून घेऊयात. तीळ देखील आपण छान असे ड्राय रोस्ट करून घेतले आहेत. ते देखील बाजूला काढून घेऊयात. आपण येथे शेंगदाण्याचे छिलटे काढून घेतलेले आहेत. आता ते उकळीमध्ये छान असे बारीक करून घेऊयात भरडा कूट. आता आपण गूळ देखील कापून घेऊयात. इथे आपण कढईमध्ये पाणी बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला गूळ हा पाण्यावरती मेल्ट करून घ्यायला येईल. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता तो मेल्ट होण्यासाठी कढईमध्ये ठेवून देऊयात. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपला गूळ मेल्ट होईल. आता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे. तो आता आपण कढईच्या खाली काढून घेऊयात. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा भरडा असा कूट केलेला टाकून घेऊ. आता त्यामध्ये तीळ देखील टाकून घेऊयात. आता त्याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तूप देखील टाकणार आहोत, जेणेकरून सारण आपल्या हाताला चिकटणार नाही. आता तूप टाकून छान असं मिक्स करून घेऊयात. आणि आता त्याचे लाडू वळून घेऊयात. मी या प्रकारे छोटे छोटे लाडू वळून घेत आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण लाडू वळून घेणार आहेत. इथे मी संपूर्ण लाडू वळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले मऊसूत असे तिळगुळाचे लाडू तयार आहेत, जे तोंडात टाकताच विरघळतील. थोडे देखील कडक न होणारे छान असे तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास मराठी किचन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.